कला कला क्षेत्रातील या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे प्रमुख प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉक्टर जवाहर पटेल, संमेलनाचे निमंत्रक आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, तंजावर येथील नारायणवाडा संमेलनाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजवी, परिषदेचे अध्यक्ष प्रसाद दामले, सहकारी अजित भुले, सतीश लोटके, भाऊसाहेब भोळे, श्री पाटील, नरेश गजेकर, परिषदेचे सगळे विश्वस्त पदाधिकारी, नाट्य कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, नाटककार, रंगभूमीवर प्रेम करणारे आपण सगळे सहकारी, संसदेचे आमचे सहकारी खासदार शरद वारणे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सभासद आणि बंधू भगिनींना मित्रांनो, आज सुरू होणाऱ्या 100व्या नाट्य संमेलनाचं सूर दोन वर्षांपासून वाढत होतं. कोरोनाची नकारजनता म्हणा किंवा नाट्य परिषदेच्या निवडणुका म्हणा, प्रत्यक्ष नाट्य संमेलन साजरे होण्यास उशीर झाला. परंतु गणरायाच्या कृपेनं हे संमेलन निर्विघ्न आणि आज हा सोहळा मोरया गोसाईच्या सजन समाधी असलेल्या आणि चिंतामणी गणपतीचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या चिंचवड येथे होतोय, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मित्रांनो, या ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन होत असताना इतिहासाचा मागोवा घेणं आवश्यक आहे. कारण ऐतिहासिक मागोवा घेत असताना रंगभूमीसाठी ज्यांनी आपलं अमूल्य योगदान दिलं त्यांचं तर सर्व होतंच, पण त्याबरोबर त्यांना अभिवादनसुद्धा केलं जातं. जगात चित्रपटयुग अवतरण्याच्या अगोदर हजारो वर्ष कथानक, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र, नेपथ्य अशा विविध कला एकत्रित सादर करणारे सर्वाधिक परिणामकारक माध्यम म्हणजे रंगभूमी अथवा नाटक. काळाच्या कसोटीवर मूल्यमापन करायचं असल्यास सर्वाधिक काळ मान्यता पावलेला कला प्रकार म्हणून रंगभूमी अर्थात नाट्य कलाकार हाच आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून या नाट्यकलेला वेदांच्या चौलीची मान्यता होती. भरतमुनीच्या नाट्यग्रंथाला 5वा वेद म्हणून गौरवलं जातं. अशा पतितम कला आविष्कार संमेलन या ठिकाणी होतं आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. नाटकाचं मुख्य प्रयोजन आनंद देणं आणि मनोरंजन करणे आहे असं भरतमुनींनी सांगितलं. परंतु मनोरंजनाबरोबर ज्ञानदानाचं कार्यसुद्धा नाटक करते. प्रारंभिक काळाची नाटके पौराणिक विषयाची होती. नंतरच्या काळामध्ये ऐतिहासिक नाटकांनी देखील नाशिक मनाची फकाई घेतली. यातून भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास आणि परंपरा याचं ज्ञान प्राप्त होते. परंतु प्राचीन नाटके ही संस्कृत भाषेत असल्यामुळं ती सामान्य माणसापर्यंत पोचत नव्हती. प्राकृत भाषेत नाटके सादर होऊ लागली तशी ती तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत जाऊन रुजली. मराठी भाषेत नाटकाला 1843 साली खऱ्या अर्थानं नाटकाचा प्रारंभ झाला.
सांगलीच्या विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक आद्य नाटक मानले गेलं. त्याही पूर्वीपासून तंजावरच्या मराठी राज्यात नाटके 18व्या शतकापासून संस्कृत भाषेत लिहिली जात असते. तंजावरमधल्या सरस्वती महाग्रंथालयाला मी भेट दिली. आधी आपण तिथे गेला तर आपणास सीता कल्याण, उषा कल्याण, पार्वती कल्याण, लक्ष्मण परिचय असे अनेक नाट्यसंहिता पाहायला मिळतील. नाटक हे ज्ञान मनोरंजनाचं साधन आहे आपण जाणता, पण त्याबरोबर कौतुकी भावनांचे प्रयोग वारुळ, कीर्तन, दशावतार, तमाशा, गोंधळ या लोकरंगभूमीच्या प्रकारातून लोकभावनाचं काम हे सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामधून एक प्रकारची सुधारणा आपण गेले अनेक वर्ष बघतो आहोत. आपली रंगभूमी 1900 शतकापासून बदलत गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल आणि संगीत सौभद्र या नाटकांनी संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले. कृष्णाजी खाडिलकर, राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या कल्पक, रंजक आणि कार्यात्मक सादरीकरणानं रसिकावर मोहिनी घातली. वर्ल्ड निर्मिती सुरू झाली त्या काळात नाट्य क्षेत्रावर एक प्रकारची अवकाळा येते का काय असा प्रसंग 1930च्या दशकात आला होता. मला वाटते की या अवस्थेतून बाहेर काढले ते आचार्य अत्यंतच्या साष्टांग नमस्कार, लग्नाचा भोफा, लग्नाची उडी, अफाट विनोदी रंगाच्या नाटकांनी लग्नाच्या विधीसाठी नाटके अजूनही तितकीच साधी चवणी वाचतात. आचार्य अत्यंतच्या योजनाबद्दल, योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कुसुमाग्रज, नत्यशर्मा, पु ल देशपांडे त्यांची फुलवाणी, कुसुमाग्रजांचा नटसम्राट, वसंत कर्णेकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, विजय तेंडुलकरांचं घाशीराम कटकाल या नाटकांनी नाट्यसृष्टीला एक वेगळं वैभव मिळून दिलं. एकीकडे चित्रपटसृष्टी झळकत असताना नाट्यसृष्टीवर त्यांची साधुरी ही पडली नाही. विजय मेहता, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, रत्नाकर मतकरी, मच्छिंद्र कांबळे अशा कितीतरी ज्येष्ठ नाट्यकर्मींनी मराठी रंगभूमीची सेवा केली. सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही, परंतु संमेलनाला नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या सर्वांचे मी आभार मानतो. मराठी रंगभूमीत स्त्री नाटककार फारशा झाल्या नाहीत. तारा वरासे, ज्योत्स्ना भोळे, ज्योत्स्ना देवधर यांनी त्यांच्या नावाला शोभेल त्याप्रमाणे रंगभूमीमध्ये आपलं योगदान दिलं. विजया मेहता, शिरीष पै, सई फरांजपे, मालती वेळेकर, गीताबाई केळकर यांनी पुरुष सत्ताक नाट्य परंपरेला सहजून आपला वेगळा ठसा उमटवला. स्त्रियांच्या योगदानाची देखील या प्रसंगी आवर्जून उल्लेख करणं हे आवश्यक आहे असं मी या ठिकाणी मानतो. मराठी नाट्यसृष्टी नवनवीन सृजनशील प्रयोगशील विषय घेऊन अवतरत असते. तरी देखील नवनवीन तंत्र आले की आपल्यासमोर नवीन आव्हाने निर्माण होतात. रोजपथाच्या तंत्राच्या नंतर काही वर्षापूर्वी आलेलं ओटीटी मंच, सोशल मीडिया या नवीन माध्यमामुळे नाटकं फुलत नाही तर टी व्ही आणि चित्रपटगृह यांच्यासमोर सुद्धा आव्हानं निर्माण झाली. पूर्वी नाटक आणि चित्रपट यशस्वीपणानं चालण्याचा परिणाम ही एकच होती. चित्रपट किती आठवडे चालला, नाटकाचे प्रयोग किती झाले हे परिणाम आता चित्रपटाला लागू राहिले नाही. गल्ला किती वाजला यावर चित्रपटाची यशस्वीता
ही ठरवली जाते. दररोज संकल्पनेची याचे वर्तमानपत्र आणि सामाजिक माध्यमातून आकडे झळकतात. एकंदरीत अर्थकारावर आधारित मूल्यमापन सुरू राहिल्यावर नाटके चित्रपटांच्या सोबत कशी टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. चित्रपट निर्माण झाला की त्याची डिजिटल चित्रफीत सगळीकडे फिरते. एकाच वेळी शेकडो पडद्यावर एकच चित्रपट धरता येतो, कमाई करता येते. मात्र नाटक हे जिवंत सादरीकरण ते प्रत्यक्ष भावनानं एका कलाकारांच्या समूहामार्फत एकेवेळी एकाच ठिकाणी सादर करता येते ही खरी मर्यादा आहे आणि त्यावर उपाय नाही. नाटक एकाच ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणजे तर ती गोष्ट सोपी नसते. पडद्यासमोरील पडद्यामागील कलाकार कारागीर यांच्या सातत्याने होणाऱ्या प्रवासानं त्यांची होणारी धांदल थकवणूक ही शब्दात सांगता येत नाही. कुटुंबापासून सुद्धा दूर राहावे लागते. कलाकारांना रसिकांच्या समोर थकव्याचा मनस्ताप वेळची दाखवता येत नाही. हे दुःख केवळ रंगभूमीचे कलाकार आणि कारिगीर जाणून नाटकाच्या चित्रफिती डिजिटल माध्यमातून दिसतात, पण त्यात रंगभूमीत सादर होणाऱ्या खऱ्या नाटकाचा जिवंतपणा राहत नाही. समस्या जटिल आहेत. या संमेलनामध्ये त्याच्या चर्चा व्हावी असं मला प्रामाणिक करणं वाटतं. आशेचा किरण आपण सगळे रसिकात. प्रत्येक सादरीकरण पाहण्यासाठी एक मजा असते. प्रत्यक्ष सादरीकरणाचा परिणाम हा वेगळा असतो. जसा 3D चित्रपट अंगावर येतो त्याहीपेक्षा एखाद्या नाटकाचं उत्कृष्ट सादरीकरण झालं तर ती कलाकृती अंगावर येते आणि मग रसिक ती कलाकृती डोक्यावर घेतात आणि समोरील कलाकाराला त्याच्या जागेवरच त्याच ठिकाणी त्याची पावती मिळते. हे नशीब पडद्यावरील कलाकारांना नाही. डिजिटल फिल्मचा जमाना आल्यावर मूळ चित्रकला धोक्यात आली असं वाटत होतं. पण चित्र दर्जेदार असलं तर ते विंचर किती वर्ष टिकून जातं. पाहिल्याच्या किमतीमध्ये विकलं जातं. आजवर फेक फूल उद्या रस्त्यावर दौडताना दिसतो, पण पेंटिंग होत नाही. फोटो फिल्म यापेक्षा वास्तव होते याला अधिक पसंती असते, अधिक पैसे मिळतात. तसे दिवस नाटकासारख्या वास्तव सादरीकरण येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. मात्र त्याबरोबरच अट एक आहे की उत्तम दर्जा सर्वोत्तम ठेवावा लागतो. शेवटी कोणत्याही समस्येकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यावर निराकरणाचा मार्ग दिसतो. नटराजाची सेवा करत असताना बऱ्याचदा व्यक्तींनी पसंत होत नाही. नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अगदी हे काबू होतं. मुंबा नगरीला बॉलिवूड म्हणलं जातं. बॉलिवूडचं नाव जगात असल्याने त्याचा आपल्याला अभिमान आहे. परंतु निर्मात्यांची प्रामुख्यानं दृष्टी ही हिंदी चित्रपटाच्या भोवती ही फिरत असते आणि त्यामुळे मुंबईच्या महालक्ष्मीचा वरद असतो तिकडं जास्त होतो. याचा मराठी चित्रपटावर परिणाम होत आहेच, पण मराठी रंगभूमी अगदी ओळख पडल्याचं चित्र निर्माण होईल का काय याची शंका येते. आणि म्हणून कलाकार, निर्माते, दिग्दर्शक हे जर यशस्वी झाले की लगेचच त्यांना चित्रपट क्षेत्र हे खुलावं लागतं. त्यात काही गरज नाही. परंतु रंगभूमी माझं फॅशन आहे हे केवळ सांगण्यासाठी होतं. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यासारखी बरीच मंडळी मात्र हे फॅशन दर्शतात याचं मला कौतुक वाटतं. तरी देखील कला क्षेत्राचा अंतर्भाव नाट्य क्षेत्राच्या वास्तव्यावर परिणाम करतो असं माझं मत आहे. नाट्य रसिकांना पुन्हा रंगभूमीकडे वळण्यासाठी भाग होती अशी कोणत्याही प्रकारची नाटके यावी
यावर मी प्रेक्षक भूमिकेतून पाहिलं तर निखळ मनोरंजन करणारी हास्य निर्मिती करणारी नाटके येत राहावेत असं मला वाटतं. पण ती नाटके मनाला वेगळून देतात. हे असताना अवतीभोवतीचे सामाजिक राजकीय प्रश्न हसता हसता त्याच्यावर अहिंसक प्रहार करणारी असावीत. ब्लॅक कॉमेडीसारखा परिणामकारक प्रकार अजूनही हाताळायला आज या ठिकाणी हव्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गंभीर आणि विसंवादात्मक अशा दोन्ही विषयांची राजकीय नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील. पण अशी राजकीय नाटके किती त्रयस्थवती लिहिली आणि सादर केली तरी राजकीय मंडळींना ती फसतील का हाही विचार माझ्या मनावर येतो. नाटककारांना नोटिसा येणं सध्याच्या महागाईच्या काळात परवडत नाही. राजकीय नाटकापेक्षा ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण संवेदनाशील झाले आहे. कारण प्रेक्षक वर्ग अधिक जाणकार, चिकित्सक आणि अभ्यासू झाला. वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौतुक गावलीवर अधिक भर टाकणारे आहे. परंतु आज प्रेक्षकावर या नाटकाचा महाराज हातभार झालेले अधिक दाखवले असं वाटतं. रायगडाला जाग येते या शीर्षकात जाग म्हणजे उभारी ही अभिप्रेत आहे. परंतु नाटकात महाराजांच्या मनातील छंद अधिक तीव्रतेनं दाखवले आहे. हे नाटक मी दिल्लीला पाहिलं. सध्याचा प्रेक्षक कुतूहलातील महाराज का दाखवतात असा प्रश्न करतील आणि त्याचे पुरावेसुद्धा मागतील. ऐतिहासिक नाटके इतिहासाच्या साधनांचा जास्त फुलांच्या आधारावर जरी असली तरी सादरची करावी. रसिक अशा नाटकांची आतुरतेने वाट पाहतं. सोयीचा इतिहास मांडणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासाच्या काही खरं प्रवृत्ती याचं अनावश्यक उदासीकरण करणं हे त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे. आणि वास्तव इतिहास नाट्यमय घटनाचा मसाला कमी जरी असला तर ते प्रेक्षक स्वीकारतील. ओळखीची वेब सिरीज यावर सत्यावर आधार मालिका माहिती भरताना आज जो प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं की सध्याच्या प्रेक्षकांना सत्याच्या संबंधीचे अधिक होते. नाट्य रसिक हो, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात 1905 साली झाली. काही अफवाद वगळता अद्यापही ती अखंड चालू आहे. याचे श्रेय नाट्य परिषदेची वेळोवेळी जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आहे आणि तुम्हाला नाट्य रसिकांना आहे. यावर्षी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी तंजावरमध्ये जाऊन संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि आज चिंचवडमध्ये औपचारिक उद्घाटन सोहळा साजरा होतोय. पण तो हा सोहळा एवढ्यावरच थांबणार नाही. यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये नाट्य संमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे. राज्याच्या विविध प्रांतातील रसिकांना ती मोठी संधी आहे आणि माझी खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील. आज या ठिकाणी विशेषतः काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्राच्या काही जाणकारांनी केली. मी माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो, वृद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशिष्ट टप्पा गेल्याच्या नंतर त्याला जगणंसुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात वाढ होणं आवश्यक आहे. कलावंतांच्यासाठी घरकुल योजनेचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सरकारांनी केला. त्याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. नाटकांच्यासाठी तिकिटांचे दर वाढलेले आहेत आणि त्याचं कारण नाट्यगृहांची भाडेवाढ यासाठी सुद्धा काहीतरी विचार करायची गरज आहे. आणि प्रायोगिक नाट्ये आणि बाल नाट्ये याकरता विशेष अनुदान द्यावं
आणि प्रोत्साहित करावं. नाट्य परिषदेनं महाराष्ट्रभर नाट्यकलेचा जागर संवर्धानाविषयी नाट्य संमेलनापासून राबवलेला आहे. तसाच कार्यक्रम दरवर्षी राबवावा. माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा रसिक त्याच्या मनापासून स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि या नाट्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये जे प्रचंड योगदान देऊन याची जी उभारणी केली त्या संबंधीचे उचित अशा भागाचे निकाल हे आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.